आज सकाळीच ना बाळ आणि त्याचे पप्पा दोघंही लागले होते कामाला मस्त आणि ह्या दोघांचं चालू होतं बाबाला थंडी वाजती पांघरून ठेव. ह्या दोघांचं म्हणणं असं आलं की आपल्याला थंडी वाजते तर बाबाला का नाही थंडी वाजणार. बरोबरच आहे, बाबाला पण थंडी वाजतच असेल म्हणलं द्या पांघरून बाबाला पण. आणि मग साहेबांनी घेतलं मूर्त्या साफ वगैरे करायला आणि बाळ पण त्यांना मदत करत होतं, पण पप्पाला काय आवडत नव्हतं ते आमच्या बाळ मदत करते ते. मग मी त्यानंतरनं चपात्या वगैरे केले, साहेबांना चहा नाश्ता वगैरे दिले आणि साहेब ना फक्त बाळाला चिडवायचं काम करतात, फक्त चिडवतात, रडवायचं काम. मग मी त्याला बोलले पप्पाला हाकलून देऊ आपण, तू टिफिन घेऊन ये. तर बाळाने मस्त असं टिफिन घेऊन आलं. मग आम्ही पप्पाला हाकलून वगैरे दिलं कामावर. त्यानंतर ना आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि मग तिकडून हार फूल वगैरे घेतलं, कारण साहेबांना वेळ नाही मिळाला आज हार फूल आणून देण्यासाठी. त्यासाठी आम्हाला जावं लागलं आणि मग तिकडून सुट्टे फुलं पण घेतले आणि एक हार पण घेतला. मग त्यानंतरनं तिकडून निघालो आणि नीट विहारामध्येच गेलो आम्ही. म्हटलं घरी कशाला जायचं, हार फूल घेऊन आणि नीट विहारामध्येच गेलो. आणि विहारामध्ये गेलो होतो, तिथं सगळेजण जमा झाले होते, छान पूजा वगैरे मांडली होती, म्हणजे अगरबत्त्या मेणबत्त्या सगळ्यांचं झालं होतं. मी पण हार फूल वगैरे वाहिले मस्त आणि वंदन वगैरे केलं. पण तुम्हाला सांगू का, आज आहे 6 डिसेंबर आणि 6 डिसेंबर आम्हा दलित बांधवांसाठी ना इतका दुःखाचा दिवस आहे, भरपूर दुःखाचा दिवस आहे. पण त्यातल्या त्यात एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्या डोक्यावरून जरी आमच्या बाबाचा हात गेला असेल तरी आमच्या बाबाने आमच्यासाठी भरपूर काही करून ठेवून देऊन गेलेला आहे, त्या गोष्टीचा एक आनंद आहे. त्यानंतर ना घरी आलो आणि मग बाळाला गुलाबजामुन खायचे होते, म्हणून ना मग त्यासाठी ना त्याला गुलाबजामुन घेऊन दिले बाळाला. 20-30 रुपयाचे बाहेर दारावरती आले होते. आणि मग घरातली पूजा राहिली होती, त्यासाठीच ना संध्याकाळच्या टायमाला मस्त हार वगैरे बनवला. सुट्टे फुलं होते मी एकच हार घेतला होता आणि तो हार ना मी विहारामध्ये मूर्तीला घातला होता. मग आता घरातल्या मूर्तीला हार घालायचा होता, त्यासाठीच ना मग म्हणलं सुट्टे फुलं आहेत तर म्हणलं हार बनवते मी. मग हार वगैरे बनवला आणि दादूच्या हातामध्ये दिला हार घालण्यासाठी. दादूने मस्त हार वगैरे घातला, आनंदाने घातलं छान. म्हणजे ना मुलांना पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आवडतात. आपण जे करतो ना ते लहान लेकरांना खरंच आवड निर्माण होती. त्यामुळे ना आपण कुठल्याही गोष्टी करतो ना त्या चांगल्याच करायचं, म्हणजे आपला आदर्श लेकरांसमोर राहतो आपल्या, तर त्यांना पण आवड निर्माण होते. मस्त पूजा वगैरे दादूनी पण मग माझ्यासोबत वंदन वगैरे केलं. दादूला पण वंदना वगैरे पूर्ण येते, कारण आम्ही जे करतो ते आमच्या लेकरांना देण्याचा प्रयत्न करतो. दादूला अभ्यास सोडून बाकी सगळे कामं करायचं असतं, अभ्यास नको असतो. आई धान्य मोजत बसल्या होत्या, दादू हेल्प करत होता. म्हणलं मी खिचडी टाकते, पटकन खिचडी वगैरे टाकली. त्यानंतर ना आई कामावरून येताना पत्तागोबी घेऊन आल्या होत्या, म्हणून म्हणलं उद्याच्या डब्याची तयारी करून ठेवते. खिचडी शिजत होती तोपर्यंत पत्तागोबी निवडून ठेवली मी, कारण आईनं सांगितलं होतं उद्याच्या भाजीची तयारी करून ठेव. म्हटलं ठीक आहे. मग खिचडी होतच होती तोपर्यंत माझी पत्तागोबी पण निवडून झाली. त्यानंतर खिचडी पण शिजली. मग म्हटलं सगळ्यांना जेवायला घेते, कारण लेकरं पण जेवतात आमच्यासोबत. मस्त खिचडी वगैरे वाढून घेतली. चला आजचा ब्लॉग इथंच संपवते. बाय.